IVF ची प्रोसेस चालू करण्याआधी जर एखाद्याने योगा सुरुवात केली तर त्याला जास्त हेल्प होऊ शकते का? IVF IUI ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये पण मेडिकेशनसोबत जेव्हा तुम्ही योगा किंवा एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी स्टार्ट करता, तुम्हाला एक पॉवरफुल आणि तिच्या हजबंडनी ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा योगा आहेत तर तिच्यासोबत करणं का महत्त्वाचं आहे? एखादी स्त्री प्रेग्नेंट होते, ती कशामुळे होते? जे एग्स आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन तिच्या गर्भामध्ये होतं, त्यामुळेच आईचं एग जसं तसं वडिलांचं स्पर्म असतं. सो दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो जितकं दोघं तुम्ही कुठल्याही मंत्र सांगू शकता का की जे तिने डेली लाईफमध्ये यूज केले तर तिच्या लाईफ टाईममध्ये ऑल स्टेजेस? सगळ्यात सोपा आणि खूप छान आणि पॉवरफुल मंत्र आहे तो म्हणजे इन्फर्टिलिटी आजच्या भारतामध्ये खरंच खूप महत्त्वाचा टॉपिक झालेला आहे. इवन आपण पण अनेक पॉडकास्ट ह्या विषयावर घेतलेले आहेत, पण आजचा पॉडकास्ट थोडासा वेगळा राहणार आहे कारण आजच्या पॉडकास्टमध्ये त्या इन्फर्टिलिटीसोबत आपण योगा पण डिस्कस करणार आहोत. कारण योगा सध्या इन्फर्टिलिटीसाठी खूप हेल्पफुल ठरत आहे आणि त्याबद्दल गाईड करण्यासाठी आज आपल्या गेस्ट आहेत. तर मॅडम, मला पहिले तुमच्याकडून जाणून घ्यायचं की तुमचा एक्सपिरियन्स काय आणि तुम्ही काय करता? सो पहिले गोष्ट म्हणजे नमस्कार सगळ्यांना. आणि माझं नाव शीतल काळन आहे. मी सर्टिफाईड प्रीनॅटल पोस्टनॅटल फर्टिलिटी योगा टीचर आहे. तसंच माझं अष्टांग यंगरमध्ये पण सर्टिफिकेशन झालेलं आहे. सो गेले 8 वर्षापासून मी स्वतः योगा प्रॅक्टिस करत आहे आणि गेले 6 वर्षापासून मी माझं स्वतःचं योगा स्टुडिओ आहे डोंबिवलीमध्ये, ज्याचं नाव श्री योगविला आहे, ते रन करत आहे. सो मोस्टली आता आपल्याला दिसून येतं की जर प्रेग्नन्सीमध्ये योगा करायचं असेल तर प्रत्येक गर्भवती महिलेला पहिल्या डोक्यात प्रश्न येतो की योगा करणं किती सेफ आहे. भीती वाटते आणि मग केलं तर मग त्याचे किती फायदे आहेत. किंवा आता आपण जसं तुम्ही सांगितलं की फर्टिलिटी आणि इन्फर्टिलिटीचे खूप इश्यूज लोकांना कपल्समध्ये फेस करायला लागत आहेत, पण योगा एक असं पॉवरफुल टूल आहे की ते फर्टिलिटी, इन्फर्टिलिटी, इवन प्रेग्नन्सी योगा, पोस्टपार्टममध्ये खूप हेल्प करतं. सो तेच ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून योगाचे महत्त्व समजवण्यासाठी आज आपण आहोत इथे. थँक्यू मॅडम. आणि खरंच म्हणजे तुम्ही बोललात ते लोकांना जे भीती वाटतेच, म्हणजे पहिलं तर योगामध्ये आपल्याला काय झालं का योगा म्हणजे आपल्याला ते हातपाय वाकडे करणं, एकदम उलटे वगैरे होणं आणि मग ते लोकांना कसं वाटतं की कदाचित माझे बेबी आहे पोटामध्ये आणि आधीच डॉक्टर काय सांगतात की जास्त हालचाल करू नका, उड्या मारू नका, जास्त जोरात पळू नका, कसे पण वाकू नका, कसे पण करू नका. मग त्यामुळे ते भीती वाटते लोकांना किंवा स्त्रियांना की अरे मी योगा केला तर काहीतरी मला प्रॉब्लेम होईल किंवा माझ्या बाळाला प्रॉब्लेम होईल. बरोबर ना? येस. सो प्रीनॅटल योगा एक असं टूल आहे की जे गर्भवती महिलांना त्यांची जी प्रेग्नन्सी जर्नी असते ती हेल्दी, स्मूथ आणि स्ट्रॉंग बनवायला हेल्प करते. आणि प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक गर्भवती महिलेला त्याची गरज असते. आणि आता आपण बघतो की जास्तीत जास्त सी सेशनचे चान्सेस इन्क्रीज झालेले आहेत. तर हे कशामुळे झालेलं आहे? बिकॉज प्रत्येक गर्भवती महिलेला जे एन्व्हायरमेंट मिळतं किंवा जी अनहेल्दी लाईफस्टाईल आजकाल आपण बघतो लोक फॉलो करतात आहेत आणि त्यामुळे त्याचा नकळत बाळावरती परिणाम होतो. आणि बहुतेक वेळा आपल्याला असं पण दिसून येतं की आता जी गर्भवती महिला आहेत किंवा नॉर्मल ज्या महिला आहेत त्यांची पण विल पॉवर ही कुठेतरी वीक झालेली दिसून येते. बट योगा एक असं टूल आहे किंवा गर्भसंस्कार एक असं टूल आहे की त्या गर्भवती महिलेची विल पॉवर स्ट्रॉंग करण्यासाठी हेल्प करतं. तर त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स आहेत, ते प्रॅक्टिस केले जातात. जसं ब्रिदिंग प्रॅक्टिसेस आहेत. सो जसं प्रेग्नन्सीचं फर्स्ट ट्रायमेस्टर असतं त्याच्यामध्ये जे 3 मंथ्स असतात त्याच्यामध्ये आम्ही स्टेबिलिटीवरती वर्क करतो. बिकॉज इनिशियल डेज खूप वीक असतो प्रेग्नन्सीचा आणि त्यामध्ये गर्भवती महिला मोस्टली असे सिम्टम्स त्यांना दिसून येतात की उलटी येणं, चक्कर येणं, वीकनेस फील होतं किंवा त्यांची इम्युनिटी हे लो होऊन जाते. सो असे त्यांना सिम्टम्स दिसून येतात. सो तिथे स्टेबिलिटीची गरज असते, ना की जास्त फिजिकल प्रॅक्टिस करून थकवण्याची. शरीराला थकवण्यापेक्षा रिलॅक्सेशनची गरज असते. आणि मग तेव्हा आपण ब्रिदिंग प्रॅक्टिसेस घेतो किंवा जेंटल जॉईंट मुवमेंट्स वगैरे घेतो की तिथे ती स्टेबिलिटी क्रिएट होते. अँड देन मग सेकंड ट्रायमेस्टर असतं त्याच्यावरती आपण स्ट्रेंथनिंगवरती वर्क करतो. आणि स्ट्रेंथनिंगमध्ये म्हणजेच जसं बाळ वाढत जातं गर्भामध्ये तसं त्या बाळाला कॅरी करण्यासाठी त्या गर्भवती महिलेला ताकद हवी असते. सो तिच्या बोन्समध्ये, तिच्या जॉईंट्समध्ये आणि तिच्या प्रत्येक मसल्समध्ये ती स्ट्रेंथ असणं गरजेचं आहे त्या बाळाला कॅरी करण्यासाठी. सो
स्ट्रेंथनिंगवरती वर्क केली जातात. सो काही आसनं आहेत त्याच्याने आपण ते हे गर्भवती महिलेची स्पाईनची, लेग्सची, पेल्विक एरियाची, हिपची स्ट्रेंथ बिल्ड करतो. अँड देन थर्ड ट्रायमेस्टर आहे त्याच्यामध्ये आपण स्पेस क्रिएशनवरती वर्क करतो. सो सी सेशनचं अजून एक कारण आहे की लॅक ऑफ फिजिकल मुवमेंट. सो आता आपल्याला मोस्टली दिसून येतं की वर्क फ्रॉम होम असतात किंवा टेक्स्ट वर्क असतं, त्यामुळे बहुतेक जण डेस्कवरती 8 ते 9 तास बसलेले असतात. किंवा जर हाऊसवाईफ असेल ती पण मोस्टली तर स्टँडिंग पोझिशनमध्ये जाताच कामं होतात. पहिल्यासारखं नाही आहे की स्कॉट पोझिशनमध्ये घरातली कामं होतात, की लादी पुसणं असू दे, नाहीतर घरातली कुठली किचनमधली कामं असू दे. पहिला ज्या बायका असायच्या त्या घरात बसून कामं करायचे, बट आता सगळे मशिनरी वर्क झाल्यामुळे सगळे स्टँडिंग वर्क होते, त्यामुळे हिपची पेल्विकची मुवमेंटच नाही होत. त्यामुळे मग रिस्ट्रिक्शन्स येतात. आणि जर तुमची मुवमेंट कमी आहे मग बाळाला स्पेस पण नाही मिळत, त्यामुळे मग बाळ पण ॲक्टिव्ह होत नाही. सो जसं नॉर्मल डिलेव्हरीसाठी बाळाचं डोकं खालच्या साईडला हवं असतं, पाय वरच्या साईडला हवं असतं, म्हणजे ती नॅचरल पोझिशन असते नॉर्मल डिलेव्हरीसाठी. पण ती नॅचरल पोझिशन कशी येणार? जर बाळाला तर स्पेस अवेलेबल असेल गर्भामध्ये तेव्हाच येणार. पण स्पेस कमी असल्या कारणाने बाळाची पण मुवमेंट होत नाही, मग बाळ ब्रीच पोझिशनमध्येच असतं. सो त्यामुळे मग नाही इलाजाने मग डॉक्टरांना पण मग सिझेरियन करावं लागतं लास्ट मुमेंटला. किंवा आपल्याला बहुतेक वेळा ऐकायला मिळतं की बाळाची जी नाळ असते ती बाळाच्या भोवती गुंडाळलेली असते. सो ही कॉम्प्लिकेशन्स का क्रिएट होतात एंड मुमेंटला? बिकॉज बाळाला ॲक्टिव्ह राहण्यासाठी तिथे स्पेसच नाही आहे. कमी स्पेस असल्यामुळे सगळ्या गोष्टी तिथेच दडपून राहतात आणि त्यामुळे मग त्या गोष्टीमुळे हे असे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होते. किंवा आपल्याला ऐकायला मिळतं की बाळाने पोटामध्ये शी केली, मग त्यामुळे आपल्याला मग सिझेरियन करावं लागतं. स्पेसच नसेल तर मग त्या गोष्टी कशा काय वर्कआउट होणार? सो त्यामुळे स्पेस क्रिएशनवरती वर्क करणं गरजेचं आहे. सो असं टप्प्याटप्प्याने आपण 3-3 महिन्यामध्ये प्रत्येक ट्रायमेस्टर हे केलेलं असतं, डिवाईड केलेलं असतं. आणि ही 9 महिन्याची जर्नी आपण प्रेग्नन्सी योगामध्ये आपण स्मूथ, हेल्दी आणि स्ट्रॉंग करण्यासाठी आपण हे करतो, गर्भवती महिलांना आपण गाईड करतो. मस्त. कारण हे खरंच खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि म्हणजे ऐकूनच भीती वाटते, एवढे जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत. सो मला एक सांगायला आवडेल की म्हणजे आता रिसेंटचीच आमची एक स्टुडंट होती की तिच्या बाळाला म्हणजे 7 महिन्याची ती प्रेग्नेंट होती आणि तिच्या बाळाच्या किडनीला स्वेलिंग आली होती. सो ती खूप घाबरली होती की काय करायचं आता. आणि म्हणजे तिला डॉक्टरनी सांगितलं होतं की हे नॅचरल आहे करून, बट जर स्ट्रेस क्रिएट होतं तर नकळत त्याचा बाळावरती पण इफेक्ट होतं. सो आम्ही त्यांना गर्भसंस्कारच्या थ्रू त्यांना गाईड केलं की तुम्ही पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ठेवा की तुमचं बाळ सेफ आहे, सुरक्षित आहे, तुमच्याशी कनेक्टेड आहे, तुम्ही जसं शांत राहाल तुमचं बाळ पण शांत राहील. आणि देन मग सेकंड स्कॅनमध्ये त्यांच्या बाळाची स्वेलिंग पूर्णपणे निघून गेली होती, नॉर्मल झाली होती. आणि आता रिसेंटलीच त्यांचं डिलेव्हरीसुद्धा झालं आणि बाळ सुरक्षित आईच्या हातामध्ये आलं होतं. सो असं जे छोटे छोटे प्रॅक्टिसेस आहेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत. तुमचं माइंड, आईचं मनामध्ये काय विचार चालू आहे त्याचा पूर्णपणे बाळावरती इफेक्ट होतो आणि बाळाला त्या पद्धतीने ग्रो करायला मदत होते. बरोबर. आता लोक जे मी आधी वाचतो इन्फर्टिलिटी, फर्टिलिटी, खरं त्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत ना. तर नक्की ते मला कन्फ्युजन आहे की इन्फर्टिलिटी आणि फर्टिलिटी ह्याचा काय डिफरन्स आहे? सो फर्टिलिटी म्हणजे काय असतं की फर्टिलिटीमध्ये जे कपल्स असतात ते नॅचरली बेबी कन्सिव्ह करू शकत असतात. फक्त कधी कधी असतं की नॅचरली म्हणजे समजा त्या कपल्सनी आता ठरवलं की आपल्याला बाळ कन्सिव्ह करायचं आहे, तर मग कधी कधी असं होतं की नॅचरली फटकन बाळ कन्सिव्ह पण होऊन जातं, पण कधी कधी वेळ लागतो. सो त्यावेळी असं नाही आहे की तुम्हाला स्पेसिफिक ट्रीटमेंट्स घ्यायचे आहेत लाईक IUI, IVF. जर तुम्ही डॉक्टरांचं मेडिकेशन घेतलं आणि तुम्ही रूट कॉज जाणून घेतले की तुम्हाला का कॉम्प्लिकेशन्स येत आहेत तुमच्या या फर्टिलिटी जर्नीमध्ये, आणि मेडिकेशन सोबत जर तुम्ही योगा प्रॅक्टिस करता, इन केस समजा तुम्हाला PCOS आहे म्हणजे मासिक पाळी तुम्हाला रेग्युलर येत नाहीये, तर मग तुम्हाला त्याच्यावरती वर्कआउट करायचं आहे. मेडिकेशन सोबत तुम्हाला तुमची लाईफस्टाईलला पण तुम्हाला बॅलन्स करता आलं पाहिजे. आता बरेचदा आपल्याला असं ऐकायला मिळतं की डॉक्टर्सच सांगतात की तुम्ही मेडिकेशन सोबत फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीतरी करा, बिकॉज एक स्ट्रेस असा एक फॅक्टर आहे की तो मेडिकेशनला पण मागे टाकतो. आणि त्या स्ट्रेसला बॅलन्स करायसाठी कुठलं मेडिकल हे नाहीये, ट्रीटमेंट नाहीये किंवा औषध नाहीये. सो त्याच्यासाठी डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्ही काहीतरी फिजिकल मुवमेंट करा जेणेकरून तो स्ट्रेस रिलीज करता येईल. तुमचे जे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत ते कमी होतील आणि हॅपी हॉर्मोन्स तुमच्या बॉडीमध्ये इन्क्रीज होतील. सो
जसं जसं तुम्ही मग फिजिकल ॲक्टिव्हिटी करता मग तुमचं स्ट्रेस कमी व्हायला लागतं आणि मग तुमचे पिरियड्स वगैरे रेग्युलर येतं. पिरियड्स रेग्युलर आल्यानंतर मग तुमचं ओव्ह्युलेशन ट्रॅक करणं इझी होऊन जातं. पण समजा पिरियड्स तुमचे रेग्युलर नसेल तर मग तुमचं ओव्ह्युलेशन ट्रॅक करणं थोडं डिफिकल्ट जातं. प्रत्येक महिन्याला तुमचं ओव्ह्युलेशन ट्रॅक करता येत नाही. त्यामुळे मग कधी कधी कॉम्प्लिकेशन्स येतात प्रेग्नन्सीमध्ये. किंवा कोणाला थायरॉइड असेल, कपल्समध्ये मोस्टली आपल्याला दिसून येतं की जे मेन्स असतात त्यांना थायरॉइड असतो, स्त्रियांना थायरॉइड होतं. त्यामुळे कधी कधी आपल्याला वेट लॉस किंवा वेट गेन झालेलं दिसून येतं. म्हणून मोस्टली डॉक्टर सांगतात की वेट कमी करा प्रेग्नन्सी करायची असेल तर तुम्हाला. सो हे ह्यासाठी सांगतात, एक तर हॉर्मोन्स तुमचे बॅलन्स असणे गरजेचं आहे. तुमच्या बॉडीमध्ये जे इन्सुलिन लेवल आहे ते कमी झालं पाहिजे. बिकॉज मोस्टली आपल्याला कधी कधी असं पण दिसून येतं की डायबिटीज असतं. त्याच्यामुळे आपल्याला सांगतात डॉक्टर की तुमचं डायबिटीज आधी बॅलन्स करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करा. ते का सांगतात? बिकॉज मग कधी कधी आपल्याला दिसून येतं की जेनेटिकली बाळामध्ये पण डायबिटीज कमी वयापासूनच दिसून येतं. कधी असे जेनेटिक आजार असतात ना, ते कशामुळे येतात? बिकॉज प्रेग्नन्सी प्लॅन करताना ह्या गोष्टीचा सगळा विचारच नाही करत कपल्स. फक्त प्रेग्नन्सी प्लॅन म्हणजे लाईक बेबी कन्सिव्ह झालं आणि मग ते 9 महिने गर्भात वाढवलं आणि बाळ हातात आलं, मग तिकडे तो सक्सेस नसतो. फक्त बाळ कन्सिव्ह करणं ही पॅरेंट्सची जबाबदारी नाही आहे. त्या बाळाला सुरक्षित कन्सिव्ह करून तुम्ही 9 महिने गर्भात त्याला ठेवून बाहेर कसं आणता आणि बाहेर कसं एन्व्हायरमेंट देता ते पण तितकंच मॅटर करतं. बरोबर. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण लोकांना आयडियाच नसते की कसं करायचं. फक्त म्हणजे प्रेग्नंट झालं का संपला विषय, आपलं मग नंतर डायरेक्ट 9 महिन्याने आता बाळ येईल आपलं, असं लोकांना वाटतं बऱ्याचशा. पण त्यामध्ये पण ह्या सगळ्या प्रोसेस आहेत. आणि परत जसं तुम्ही म्हटलात की मेंटल पीस तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. पण आता हे जे तुम्ही म्हणा थायरॉइड वगैरे हे प्रॉब्लेम, हे जास्त गोष्टी एका जागी बसून जास्त होतात की जसं फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे. आणि मोस्टली लोक योगा ह्याला जे जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम होत तेव्हाच जातात. प्रेग्नंट आहे तर मी योगा करायला पाहिजे आता, असं कुठेतरी समजतं की कुठेतरी फेसबुकला वाचलं की प्रेग्नंट असल्यावर तुम्ही योगा करा वगैरे असं करतात. मग आत्ता एखादी स्त्री आहे जी ऑफिसमध्ये काम करते, तर ती अशी डेली कुठल्या ॲक्टिव्हिटी करू शकते का, किंवा असं कुठले बसून व्यायाम वगैरे ते करू शकते का, जेणेकरून ते हेल्प करतील? कारण आजकाल लोकांना वेळ नाही आहे रोजच्या गोष्टी करायला, पण काय म्हणतात त्याला ॲटलिस्ट थोडं तरी. सो एकदम बेस्ट आणि इझी प्रॅक्टिस आहे जी तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करू शकता. ती म्हणजे आहे ब्रिदिंग प्रॅक्टिस आहे. तुम्ही प्राणायाम प्रॅक्टिस करा, जेंटल अनुलोम विलोम प्रॅक्टिस करा, डीप ब्रिदिंग प्रॅक्टिस करा, किंवा तुम्ही नाडीशोधन प्राणायाम प्रॅक्टिस करा. बिकॉज प्राणायाम ह्या शब्दामध्येच त्याची पॉवर आहे. प्राण म्हणजे लाईफ फोर्स आणि यम म्हणजे एक्सपान्शन. तुमचं प्राणायामच हेल्प करतं तुमचं लाईफ एक्सपान्शन म्हणजे तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी. सो जेव्हा तुम्ही फक्त डीप ब्रिदिंग जरी प्रॅक्टिस करता, त्याला आम्ही योगाच्या भाषेमध्ये योगिक ब्रिदिंग बोलतो. सो तुम्हाला तुमचा एक हात तुमच्या पोटावरती ठेवायचा आहे, एक हात चेस्टवरती ठेवायचा आहे आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना तुमचं पहिला पोट वरच्या साईडला एक्सपांड होईल, देन नंतर चेस्ट एक्सपांड होईल आणि श्वास सोडताना चेस्ट खालच्या साईडला कॉन्ट्रॅक्ट होईल आणि पोट खालच्या साईडला तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट झालेलं दिसून येईल. सो तुम्हाला ते स्ट्रेस रिलीज करायसाठी हेल्प करतं. किंवा तुम्हाला एन्झायटीज असेल किंवा तुम्हाला असं वाटतं की थकल्यासारखं वाटतंय, झोप येत नाही. बघ आता जसं तुम्ही सांगितलं की जे ऑफिस वर्किंग आहे किंवा जे धावपळीचं लाईफस्टाईल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जो स्ट्रेस असतो त्याच्यामुळे कुठेतरी आपली झोप पण डिस्टर्ब झालेली असते. आणि हा जरी तुमची झोप पण झोपेची क्वालिटी पण तुमची स्लीप क्वालिटी पण चांगली नसेल, त्याचा पण नकळत कुठेतरी फर्टिलिटीवरती प्रॉब्लेम दिसून येतो. बिकॉज झोप एक आपलं इतकं स्ट्रॉंग आणि गरजेची गोष्ट आहे की ती आपल्या बॉडीला रिकवर करण्याचं काम करते. आणि जर झोपच व्यवस्थित नसेल तर मग बॉडीची रिकव्हरी होणारच नाही. मग ते काय होतं, तुम्ही जे दिवसाभरामध्ये कामं करता, ते स्ट्रेस करतात, ते बॉडी फक्त स्टोअर करून ठेवते. म्हणूनच बघा ना, बहुतेक ऑफिस वर्किंग लोक असतात त्यांना बॅकचे इश्यूज असतात, नेकचे इश्यूज असतात, किंवा डोळे त्यांचे दुखतात, किंवा त्यांचे जॉईंट्स खूप दुखतात, बिकॉज त्याची मुवमेंट नाही होत. मग जो स्ट्रेस असतो पर्सनल प्रोफेशनल लाईफचा, त्यांच्या ह्या जॉईंट्समध्ये आणि मसल्समध्ये स्टोअर होऊन जातो, म्हणून त्यांना हे इश्यूज चालू होतात. सो जर त्यांना त्या गोष्टी रिकवर करायच्या आहेत, त्यांना रिलीफ करायचं हे पेन, जे बॅक पेन वगैरे होतं किंवा त्यांना जॉईंट पेन होतं, तर त्याच्यासाठी मुवमेंट आणि ब्रिदिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ब्रिदिंग प्रॅक्टिस केल्याने तुमच्या प्रत्येक मसल्समध्ये, जॉईंट्समध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं इन्क्रीज होतं आणि स्ट्रेस रिलीज करायला हेल्प होतं. म्हणजे हे तर प्राणायाम झालं. मग अशी जागच्या जागी म्हणजे आपण म्हणतो ना की थोडंसं हँड मुवमेंट्स किंवा जर फिजिकल मुवमेंट सांगायचं झालं तर मग तुम्ही जेंटल शोल्डर मुवमेंट्स करू शकता,
किंवा रिस्ट रोटेशन करू शकता किंवा नेक रोटेशन करू शकता. बिकॉज हेच आपले जे जेंटल मुवमेंट्स आहेत ते आपल्या जॉईंट्समध्ये ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज करायला हेल्प करतात. आणि जे डेस्क वर्किंग असतात मोस्टली त्यांचं नेक पण एकाच पोझिशनला असतं, हँड पण त्यांचे त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतं किंवा ते लोक ह्याच्यावरती कम्प्युटरवरती असतात तेव्हा पण त्यांचे फिंगर्स कंटिन्युअसली काम करत असतात. त्यामुळे कुठेतरी फिंगर जॉईंट पण कधी कधी स्टीफ झालेले दिसून येतात किंवा क्रॅम्प्स वगैरे आपल्याला फील होतात किंवा कधी कधी फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम होतो बिकॉज ऑफ मुवमेंट नाही होत, त्याच्यामुळे एकाच मुवमेंटमध्ये असतात. सो नॉर्मल तुम्हाला जर तुमच्या वर्किंग टाईममध्ये तुम्हाला थोडा 5-10 मिनिटाचा ब्रेक भेटतोय तर त्या ब्रेकमध्ये तुम्हाला हे जेंटल मुवमेंट्स आहेत ते करता आले पाहिजे. सो जेणेकरून तो स्ट्रेस किंवा ते मसल स्टीफ न होता ते रिलीज वेळोवेळी होतील. बरोबर. आणि आपल्या ज्या फिमेल्स आहेत त्यामध्ये ना सर्वात महत्त्वाचा इश्यू असतो की सध्याच्या बाहेरच्या खाणं आणि सगळ्या गोष्टींमुळे, आता मी पण ज्यावेळी पॉडकास्ट करत असतो तेव्हा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स जो आहे विषय तो प्रचंड वाढलेला आहे. कारण पहिला एवढा डिफरन्शिएट म्हणजे नव्हतं, एवढा डिफरन्स नव्हता पडत. पण आता जसं जसं आपण पुढे जातोय जसं जसं लोकांची लाईफस्टाईल चेंज होत चालले पिझ्झा बर्गर वगैरे खाऊन, तर हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप भयानक विषय झालेला आहे. तर तो एखाद्या स्त्रीला बॅलन्स करायचा असेल तर ती काय करू शकते? सो फर्स्ट त्यांचं फूड इंटेक त्यांना सुधरवायचं आहे. जितकं तुम्ही घरातलं फूड खाल तितकं बेस्ट आहे. बिकॉज आता आपण असं सांगतो की माझ्याकडे टाइम नाहीये किंवा मी खूप वर्कहोलिक असल्या कारणाने जे मिळेल ते आपण खातो, हे आपलं एक कन्व्हिनियंट आन्सर असतं. बट तुम्ही तुमच्या शरीराला किती प्रायोरिटी देता? जसं तुम्ही तुमच्या कामाला प्रायोरिटी देता पण तसं तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराला पण प्रायोरिटी दिली पाहिजे. बिकॉज जर तुमचं शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही काम करू शकता. बरोबर. सो त्या शरीराला पहिला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे. सो त्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी तुमचं फूड हॅबिट्स तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. सो फूड हॅबिट चेंज करायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक मील्समध्ये प्रोटीन इंटेक असलं पाहिजे, गुड फॅट्स असलं पाहिजे आणि तुमचं फायबर्स असलं पाहिजे, जेणेकरून जे पण बॉडीमध्ये अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या बाहेर शरीरावाटे निघून जातील. सो त्याच्यासाठी फायबर इंटेक बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे. देन वॉटर इंटेक मेन आहे. जे डिहायड्रेशन आपल्याला मोस्टली स्त्रियांमध्ये दिसून येतं की पाणी कमी पितात, त्याच्यामुळे त्यांना बरेचसे इश्यूज दिसून येतात. सो पाणी तुम्हाला रेग्युलरली तुमचं 3 ते 3.5 लिटर पाणी तुमचं पोटामध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून तुमची बॉडी हायड्रेट राहील. आणि देन एक फिजिकल ॲक्टिव्हिटी, तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. सो तुमचे अगेन ते जॉईंट्स, तुमचे मसल्समध्ये ब्लड सर्क्युलेशन होईल, तुम्हाला कुठेही म्हणजे तुमचे मसल्स आणि जॉईंट्स इवन स्ट्रेंथन होतील. सो त्यासाठी तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी असली पाहिजे. अँड देन स्ट्रेस मॅनेज करता आलं पाहिजे. ओके. सो स्ट्रेस हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येतं. जे ते पर्सनल लाईफ असू दे, प्रोफेशनल लाईफ असू दे, त्याच्यामध्ये स्ट्रेस हा फर्स्ट असतो. तर त्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. बिकॉज त्याला एकदा बॅलन्स केलं ना आपण तर सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली बॅलन्स होतील. बरोबर. सो ह्या 3 गोष्टीकडे तरी लक्ष दिलं पाहिजे. बिकॉज ह्या 3 गोष्टीच आहेत ना त्या आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करतात. बिकॉज हॉर्मोन्सचं काम काय असतं, ते तुमच्या नर्वस सिस्टीमला कंडक्ट करत असतं, तुमच्या गाईड करत असतं. जर आपल्या जसं आता मी सांगते ना, हे PCOD वगैरे आता आपल्याला दिसून येतं. हा जो मेन फॅक्टर झालेला आहे फर्टिलिटीचा, हा आता खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आणि ह्याची सुरुवात पण कुठून झालेली आहे की जेव्हा 12 ते 13 वर्षाच्या मुलीला मासिक पाळी येतं आणि तेव्हा ती शाळेमध्ये असते, पण शाळेमध्ये तिला घरच्यांकडून किंवा शाळेमधल्या लोकांकडून, शिक्षकांकडून तिला ह्या विषयाबद्दलची जास्त माहितीच मिळत नाही. अपुरी माहिती असल्या कारणाने तिला माहितीच नसतं की ही गोष्ट आपल्यासोबत प्रत्येक महिन्याला का होते. फक्त तिला आईकडनं मोस्टली तिला माहिती पडतं की ही प्रत्येक महिन्याला तुला पाळी येत राहणार आहे आणि ही फक्त तुला इंटरनली क्लीन करायचं काम करणार आहे. सो ही प्रत्येक मुलीला येतं इतपतच माहिती असते. पण मला आवडेल ह्या पॉडकास्टच्या थ्रू प्रत्येक मुलीपर्यंत ही माहिती पोचवायला की प्रत्येक मुलीला ही जी मासिक पाळी येते ह्या पाळीच्या माध्यमातून तुमची इंटरनल क्लिनिंग होत असते. पण ही जी इंटरनल क्लिनिंग प्रत्येक महिन्याला होणं का गरजेचं आहे, बिकॉज ह्याच माध्यमातून तुम्हाला कळतं की तुमचे हॉर्मोन्स किती बॅलन्स आहेत, तुमचं स्ट्रेस लेवल किती आहे शरीरामधलं.
किंवा तुमची लाईफस्टाईल किती चांगली आहे, हेल्दी आहे, हे ह्याच माध्यमातून तुम्हाला हो, कळतं. बरोबर. सर जर तुमची मासिक पाळी महिन्याला येत नाहीये प्रत्येक महिन्याला, याचा अर्थ तुमचे हॉर्मोन्स इनबॅलेन्स आहेत, तुमच्या बॉडीमध्ये स्ट्रेस स्टोअर झालेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या डिस्टर्ब झालेल्या आहेत. बरोबर. सो त्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि मग तुझे हे जर प्रत्येक स्त्रीला जर ह्याबद्दलची प्रत्येक मुलीला ह्याबद्दलची जर सुरुवातीपासूनच माहिती बरोबर. असेल तर ती बस त्याबद्दल प्रत्येक महिन्याला काळजी घेईल की माझी महिन्याला पाळी येते की नाही, आणि नाही येते तर मग मला डॉक्टरांकडे जायला पाहिजे की नाही, किंवा का नाही आली, ह्याचं रूट काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता IVF आपल्याला फार बघायला मिळतात की आजकाल लोकांना IVF ची गरज पडते, पण मग IVF ची प्रोसेस चालू करण्याआधी जर एखाद्याने योगा सुरुवात केली तर त्याला जास्त हेल्प होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. बिकॉज जसं आता आपण मगाशी एक्सप्लेन केलं की फर्टिलिटीबद्दल, सो फर्टिलिटीमध्ये नॅचरली बेबी कन्सिव्ह करू शकतात कपल्स, फक्त मेडिकेशन आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आणले तर. तसंच सेम इनफर्टिलिटी जे ट्रीटमेंट्स आहेत लाईक IVF, IUI ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये पण मेडिकेशनसोबत जेव्हा तुम्ही योगा किंवा एखादी फिजिकल ॲक्टिव्हिटी स्टार्ट करता तर ती तुम्हाला एक पॉवरफुल आणि एक सपोर्टिव्ह टूल म्हणून हेल्प करतं. सो ह्यामध्ये काय होतं की फर्स्टली मी मला सांगायला आवडेल की जी IUI ट्रीटमेंट आहे त्यामध्ये स्त्रीच्या गर्भामध्ये स्पर्म्स ट्रान्सफर केले जातात आणि ते नॅचरलीच तिच्या गर्भामध्ये ते फर्टिलायझेशन होतं. सो त्याचे मोस्टली 6 ते 7 सायकल्स करताना आपल्याला कपल्स दिसून येतात. जेव्हा त्याच्यामध्ये सक्सेस त्यांना दिसत नाही मग डॉक्टर सजेस्ट करतात की मग आता आपण IVF एकदा ट्राय करून बघूया. सो IVF मध्ये काय असतं की स्त्रीचे जे एग्स असतात आणि पुरुषाचे जे स्पर्म्स असतात ते लॅबमध्ये फर्टिलाइज केले जातात, त्याचे एम्ब्रिओज करून ते स्त्रीच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केले जातात. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक त्या कपल्समध्ये स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट क्रिएट होतं आणि त्या स्ट्रेसला बॅलन्स करण्याचं काम एक योगा करतं. आणि आपल्याला जे मोस्टली ऐकायला मिळतं की IVF आणि IUIचे हे खूप कमी चान्सेस आहेत सक्सेसचे, आणि मोस्टली आपल्याला फेल्युअर दिसून येतो आणि लोकांना त्याचे रूट नाही माहिती आहेत की त्याचं रूट काय आहे फेल्युअर येण्याचं. तर त्याचं रूट एकच आहे, ते म्हणजे स्ट्रेस. सो हा स्ट्रेस कुठून येतो? फर्स्टली तर लोकांना जे कपल्स असतात ते IVF ट्राय करत असतात त्यांना हा स्ट्रेस असतो की आता आपण सगळे प्रयत्न केलेले आहेत आणि एवढा पैसा खर्च करून आपण लाखो रुपये लोक खर्च करतात. इवन ज्यांच्याकडे फायनान्शियली कॅपेबल नसतात ते लोकांकडनं उधार घेऊन ह्या गोष्टी करतात, कारण बाळासाठी लोक काहीही करू शकतात आणि ते लोक करतातही. बट त्यांना मनात ही भीती असते की समजा हे सक्सेसफुल झालं नाही, त्यांना एक सेल्फ डाऊट असतो की हे सक्सेसफुल झालं नाही तर मग काय होईल, पुढचं कसं होईल. आणि त्या थॉट प्रोसेसमुळेच तो स्ट्रेस त्या ट्रीटमेंटला फेल्युअर देतो. किंवा समजा एखादी कपल्स आहेत की ते बऱ्याच वेळापासून ट्राय करत आहेत, इवन ते फायनान्शियली कॅपेबल पण आहेत प्रत्येक गोष्टीसाठी आणि ते ट्राय करत आहेत, बट प्रत्येक वेळी त्यांना जो पास्ट लाईफचा तो ट्रॉमा असतो की लास्ट टाइम माझं फेल्युअर गेलं होतं, तो तुम्ही स्टोअर करून ठेवलेला असतो. तर तो स्टोअर केलेला ट्रॉमा तुम्हाला IVF IUIच्या ड्युरेशनमध्ये जेव्हा तुमची ट्रीटमेंट चालू असते तर तेव्हा ट्रिगर करतो आणि तो स्ट्रेस त्या फेल्युअरला कारणीभूत ठरतो. सो हा जो स्ट्रेस आहे ना त्याला बॅलन्स करायसाठी योगा जर तुम्ही त्या वेळेला केलं तर खूप हेल्पफुल आहे. तर आता लोकांना प्रश्न पडतो की IVF आणि IUI एवढ्या कॉस्टली ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल एक्सरसाइज करणं तर अजून रिस्की आहे, मग तेव्हा आणि तुम्ही बोलतात की फिजिकल ॲक्टिव्हिटी करा करून. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे आम्ही असं नाही सांगत आहे की जसे नॉर्मल जे फर्टिलिटी जे नॅचरली बेबी कन्सिव्ह करण्यासाठी कॅपेबल आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिस करा, किंवा रेग्युलर जे प्रॅक्टिशनर आहेत त्यांच्यासाठी प्रॅक्टिस करा. सो IVF आणि IUIसाठी वेगळे योगा प्रॅक्टिस आहेत. सो जसं की आता समजा तुमची IVF IUI ट्रीटमेंट चालू होणार आहे, सो त्याआधी प्रिपरेशन करण्यासाठी IUI आणि IVF ट्रीटमेंटला तुमच्या बॉडीला प्रिपेअर करण्याची गरज असते आणि डॉक्टर स्वतः लिहून देतात. आता मी स्वतः एका फर्टिलिटी हॉस्पिटलमध्ये बराच महिने मी काम केलेलं आहे ॲज अ प्रीनॅटल, पोस्टनॅटल आणि फर्टिलिटी योगा इन्स्ट्रक्टर म्हणून. सो त्या हॉस्पिटलमध्ये प्रत्येक इन्फर्टिलिटी जे पेशंट्स असतात त्यांना, इवन दोघांना पण, मेल फिमेल दोघांना पण त्यांच्या स्पर्मची एग्सची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी काही योगा आसनं प्रॅक्टिस करायला सांगतात. किंवा समजा
तुम्ही IVF ट्रीटमेंट करत आहात, तर इम्प्लांटेशन सक्सेसफुल होण्यासाठी त्या स्त्रीचं गर्भ तितकं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुमची युटेरन लाइनिंग आहे ती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. ती स्ट्रॉंग असेल तरच ते इम्प्लांटेशन सक्सेसफुल आहे. अदरवाईज समजा तुम्ही फक्त एक्सपेन्सिव्ह, तुमच्याकडे पैसा आहे म्हणून तुम्ही फक्त ट्रीटमेंट सायकल्सवरती सायकल करत आहात, पण तुमची बॉडी सक्षमच नाही आहे त्या ट्रीटमेंटसाठी, तर मग ते पैसे असून पण काही फायदा नाही आहे. ते ट्रीटमेंट तुमचे सक्सेसफुल होणारच नाही. त्यासाठी पहिला तुमच्या बॉडीला प्रिपेअर करा. बऱ्याच वेळेला आपल्याला दिसून येतं की मिसकॅरेजेस होतात, हाफ वेमध्ये मिसकॅरेजेस होतात, तो ट्रॉमा घेऊन बसतात लोक आणि मग लगेचच ट्राय करतात. तर माझं सजेशन असं असेल, जसं आम्ही आमच्या क्लायंटला पण सजेस्ट करतो की जरी तुमच्या ह्या ट्रीटमेंट्समध्ये फेल्युअर येत असेल, पहिला तुम्ही तुमच्या बॉडीला प्रिपेअर करा, मेंटली, इमोशनली, फिजिकली, तिन्ही लेवलमध्ये. बिकॉज जर तुम्ही स्वतःहून प्रिपेअर असाल एखाद्या बाळाला जन्म देण्यासाठी, पास गोष्टींना सगळा विसरून, सगळ्या गोष्टींना लेट गो करून एक नवीन सुरुवात करायला जर प्रिपेअर असाल, तरच तुम्ही पुढे जा. अदरवाईज तुम्हाला अजून वाटते की तुम्ही स्वतः अजून हील नाही झालेले आहेत ह्या तिन्ही लेवलला, देन टाईम घ्या तुमच्या बॉडीला. योग, फिजिकल ॲक्टिव्हिटी करून, प्राणायाम करून, मेडिटेशन करून, आसना प्रॅक्टिस करून तुम्ही वेळ घ्या आणि स्वतःला हील करा, तुमच्या बॉडीला पूर्णपणे सक्षम बनवा आणि मग तुम्ही ह्या ट्रीटमेंट्स करा. सो IVF ट्रीटमेंट जेव्हा चालू असते तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की जेव्हा आता IVFमध्ये पण बरेच सारे स्टेजेस आहेत. सो फर्स्ट असतं त्याच्यामध्ये डॉक्टर लोक पहिला रूट कॉज जाणून घेतात. मग ते रूट कॉज जाण्यासाठी काही टेस्ट करायला सांगतात, ब्लड टेस्ट करायला सांगतात, इवन काही सोनोग्राफीज काढून इंटरनल हेल्थ चेक केली जाते की वुमन कॅपेबल आहे का, तिचं गर्भाशय कॅपेबल आहे का, तिचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कसं आहे, तिचं हॉर्मोन्स बॅलन्स आहेत का, तिला काही थायरॉईड, PCOD, डायबिटीज ह्यासारखे इश्यूज आहेत का, किंवा तिचे जे फिलिपिन ट्यूब्स आहेत ते ब्लॉक आहेत की अनब्लॉक आहेत, ह्या सगळ्या गोष्टींची पूर्ण चौकशी होते. आणि त्याच्यानंतर मग तिचं ओव्ह्युलेशन ट्रॅक केलं जातं. तिचं एकदा रूट कॉज जाणून घेतल्यानंतर तिचं ओव्ह्युलेशन ट्रॅक केलं जातं. सो आम्ही सजेस्ट करतो आमच्या क्लायंटला किंवा आम्ही सजेस्ट करतो असं की तुम्ही ह्या वेळेला हिप ओपनिंगची आसनं आहेत, जसे की बद्धकोनासन आहे, सेतुबंध आसन आहे, उपविष्टी कोणासन आहे, जे तुमच्या पेल्विक आणि हिप ला ओपन करण्यासाठी हेल्प करतं आणि तुमच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थला इम्प्रूव्ह करतं. बिकॉज जितकं तुमचं ब्लड सर्क्युलेशन इन्क्रीज होईल तुमच्या पेल्विक आणि हिपमध्ये, तितकं तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ पण स्ट्रॉंग राहील. आणि तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ इवन मेल फिमेल दोघांनाही, जर तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तुमचं स्ट्रॉंग असेल देन तुमच्या एग्सची आणि स्पर्मची क्वालिटी पण तितकीच इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. सो ही प्रोसेस झाल्यानंतर, तुमचं रूट कॉज जाणून घेतल्यानंतर, तुमचं ओव्ह्युलेशन ट्रॅक केल्यानंतर, देन मग तुमचं जे कपल्स असतात त्याच्यामध्ये मेल्सचे जे स्पर्म्स असतात ते कलेक्ट केले जातात. मग त्याच्यामध्ये पण हेल्दी स्पर्म्स आहेत ज्याची मोबिलिटी आणि क्वालिटी चांगली आहेत ते सिलेक्ट केले जातात. आणि त्याच्यानंतर स्त्रीचे एग्ज आहेत ते कलेक्ट केले जातात. आणि सो ते त्याच्यात पण चेक करतात की किती हेल्दी आहेत, आणि जितकं जास्त हेल्दी असेल तितकं चांगलं आहे. लाईक तितका चांगल्या पद्धतीने त्या जी ट्रीटमेंट आहे तिला सपोर्ट करतं. सो जे चांगले हेल्दी स्पर्म्स आणि एग्स आहेत त्यांना लॅबमध्ये फर्टिलाइज केलं जातं. सो ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसमध्ये पूर्ण हा महिना जातो आणि त्या महिन्यामध्ये पूर्ण स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट असतो. बरोबर. सो त्या एन्व्हायरमेंटमध्ये आम्ही सेम प्रॅक्टिस सांगतो त्यांना की हिप ओपनिंगची आसनं करा, ब्रीदिंग प्रॅक्टिसेस करा, जेणेकरून तुमचं नर्वस सिस्टीम काम डाऊन राहील आणि तुमचं स्ट्रेस बॅलन्स होईल. आणि जितकं तुम्ही स्ट्रेस तुमचे रिलीज कराल वेळोवेळी तितकं तुम्हाला बॉडी रिसेप्टिव्ह होते प्रत्येक मेडिकेशनच्या गोष्टीला. आणि जितकं बॉडी रिसेप्टिव्ह होईल, रिलॅक्स असेल तुमचं रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, तुमचं युटेरस किंवा तुमचे ऑब्डोमिनल कॅव्हिटीज आहेत जे तुम्हाला बाळ कन्सिव्ह करण्यासाठी हेल्प करतं, तितकंच तुमचे सक्सेस चान्सेस पण इन्क्रीज होतात. पण तुम्ही जर स्ट्रेस स्टोअर करून ठेवलात तर तुमच्या बॉडीमधला जो वीक पार्ट आहे त्याच्यामध्ये तो इफेक्ट करणार, तो तिथे इंटरफेअर करणार. सो त्याला बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि नंतर मग ते एम्ब्रिओज तयार झाल्यानंतर सो एम्ब्रिओज पण जेव्हा ते फर्टिलाइज केले जातात लॅबमध्ये, सो एम्ब्रिओज मग 5 दिवसाच्या वेटिंग पिरियडवरती असतात की ते किती चांगले एम्ब्रिओज तयार झालेले आहेत. मग एका वेळेला
काही जण 3-4 जर चांगल्या क्वालिटीचे एग्स मिळाले स्त्रीमधून तर मग ते 3-4 एम्ब्रिओज पण तयार होतात आणि मग चांगल्या क्वालिटीचे एग्स असतील तर मग ते ह्याच्यामध्ये स्त्रीच्या गर्भामध्ये मग ते ट्रान्सफर केले जातात. सो हे जो ट्रान्सफर करण्याचा दिवस असतो ना तो त्या दिवशी आम्ही काही फिजिकल प्रॅक्टिस सांगत नाही किंवा त्या दिवशी आम्ही सांगतो की तुम्ही रेस्ट करा, काहीच करू नका करून. अँड देन नेक्स्ट डे 10 डेजचा वेटिंग पिरियड असतो. सो 10 डेज नंतर त्यांचं ब्लड टेस्ट थ्रू त्यांचं रिपोर्ट असतं की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह. बट हे 10 डेज असतात त्या कपलसाठी खूप स्ट्रेसफुल असतात अगेन, बिकॉज ते असं बोलतात ना की रिझल्ट परीक्षा दिली आहे, आता रिझल्टचा टाइम आहे. सो तसं असतं. सो ह्या 10 डेजमध्ये फक्त आणि फक्त मी सांगतो तुम्ही ब्रिदिंग प्रॅक्टिसेस करायची, बाकी काहीच नाही. ब्रिदिंग प्रॅक्टिसेस, मेडिटेशन करा, व्हिज्युअलाइज करा की तुमचं बाळ आता गर्भामध्ये, फक्त स्वतःचं काम करण्यासाठी. हा त्याचा काय आता रिझल्टवर काही फरक नाही पडणार. नाही फक्त म्हणजे आता ते एम्ब्रिओज तयार झालेत ना, ते लॅबमध्येच ऑलरेडी फर्टिलाइज झालेत, पण आता ते एम्ब्रिओज गर्भाशयामध्ये चिटकणं गरजेचं आहे. त्याला इम्प्लांटेशन, जसं आता आपण बी आहे ते जमिनीमध्ये रुततं, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये खत पाणी सगळं टाकायला लागतं, तरच मग त्याचं बीजाचं रोप होणार. सो सेम जसं ते एम्ब्रिओज समजा एक बीज आहे, तो स्त्रीच्या गर्भाशयामध्ये टाकलं तर खत पाणी काय असणार त्याचं, की तुम्ही ब्रिदिंग प्रॅक्टिस करा, तुमच्या नर्वस सिस्टीमला काम डाऊन करा, तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स करा, तुमच्या स्ट्रेसला रिलीफ करा. हे त्याचं खत पाणी आहे. जितकं तुम्ही त्याला खत पाणी घालणार त्या बीजाचं 10 दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट येणार की आता ते बीज वाढणार आहे की नाही. सो बीजाचं 10 दिवसानंतर तुम्हाला रिपोर्ट मिळाला की पॉझिटिव्ह आलं म्हणजे समजायचं ते बीज त्याचं रोपण झालेलं आहे. आता जर 9 महिन्याचा कालावधी आहे त्या रोपट्याला तुम्हाला आता पुन्हा इन्व्हायरमेंट द्यायचं आहे. जसं बोलतो ना एखाद्या झाडाला इन्व्हायरमेंटची गरज असते की त्या पर्टिक्युलर झाडाला त्याला गरजेचं असलेलं इन्व्हायरमेंट मिळतं, खत पाणी मिळतं, ते चांगलं ग्रो करतं. बरोबर. बाळाला पण ग्रो करण्यासाठी एखाद्या इन्व्हायरमेंटची गरज असते, पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंटची गरज असते. ते त्याला आईकडनं मिळतं, वडिलांकडनं मिळतं किंवा त्याच्या अवतीभोवती जी लोक आहेत त्यांच्याकडनं मिळतं. सो असं आम्ही सांगतो की आता समजा प्रेग्नन्सीचा पार्ट आला तर प्रेग्नन्सीमध्ये आम्ही सांगतो की जे संस्कार बोलतात गर्भसंस्कार, तर गर्भसंस्कारमधले हे जे 100% संस्कारमधले 25% संस्कार असतात ते आपल्याला पास्ट लाईफमध्ये मिळतात आणि 50% असतात ते आपण गर्भात देऊ शकतो आणि उरलेले 25% आहेत तो बाहेरच्या एन्व्हायरमेंटमध्ये जे बघतो, जे वावरतो त्याच्यामधून त्याला मिळतात. सो 25% जे आहेत पास्ट लाईफचे त्याला आपण काहीच करू शकत नाही, ते त्याला पास्ट लाईफमधनं मिळालेले आहेत. पण 50% आहेत ते 9 महिन्यामध्ये आपण त्याला देऊ शकतो. सो त्यासाठी आईला तितका टाईम त्या बाळावरती इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. जर ती त्या गर्भात असलेल्या बाळासाठी तेवढा टाईम इन्व्हेस्ट करेल तर बाहेर आल्यानंतर ते 25% ऑटोमॅटिकली तुमच्या हातात असतात. पण समजा तुम्ही हे 50% नाही इन्व्हेस्ट केले इथे तर ते 20% तुम्ही अपेक्षाच करू नका. सो आपण बोलतो ना की बघा मोस्टली दिसून येतं की आई फोन घेऊन बसलेली आहे तर बाळ पण बाहेर आल्यानंतर पहिला खाय पियासाठी त्याला फोनच लागतो. बिकॉज आईने पण गर्भात असताना फोनच यूज केला आहे ना की त्याला काही पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट देण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. गर्भसंस्कारमध्ये बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी ॲक्टिव्हिटी आहेत, परत मंत्र चॅन्टिंग आहे किंवा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत. त्यामुळे बाळाला एक सुरक्षित आणि स्ट्रॉंग फील होतं आणि आईला पण त्याच मुमेंटला स्ट्रॉंग फील होतं. बिकॉज आईची पण समजा एखादी फर्स्ट प्रेग्नन्सी असेल तिला पण माहिती नसतं की स्टेप बाय स्टेप कसे महिने जातात, काय काय सिम्पटम्स येतात, त्यांना कसं फेस करायचं. सो प्रत्येक वेळी ज्या मनामध्ये भीती असते सो पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हेल्प करतं. सो तसे अजून बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते हेल्प करतात त्यांना. बरोबर. पण आता ह्या सगळ्यांमध्ये एक प्रश्न येतो की आता जसं तुम्ही कशी म्हटलात की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त स्त्रीने नाही तर दोघांनी मिळून करायला पाहिजेत. पण बरेचदा असं दिसत नाही ना की आपण असं म्हणतो की स्त्रीच सगळ्या गोष्टी करायला किंवा तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे प्रेग्नन्सी. तर मग एखाद्या तिच्या हजबंडनी ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा योगा आहेत त्या तिच्यासोबत करणं का महत्त्वाचं आहे? सो खूप छान प्रश्न विचारला हा. आणि खूप लोकांना ह्या गोष्टीबद्दलचं नॉलेज आहे पण एक्सेप्टन्स नाही आहे. सो लोकांना असं गैरसमज आहे की आई 9 महिने बाळाला पोटामध्ये सांभाळते म्हणजेच आईचीच 100% जबाबदारी आहे बाळाला जन्म देण्याची. पण जसं आपल्याला माहिती आहे की बाळाचं हे जे आपण एखादी स्त्री प्रेग्नेंट होते ती कशामुळे होते, जे एग्स आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन तिच्या गर्भामध्ये होतं त्यामुळेच
ती प्रेग्नेंट होते. सो जसं आईचं एक जसं तसं वडिलांचं स्पर्म असतं. सो दोघांची इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो जितकं दोघं फिजिकली, मेंटली, इमोशनली बॅलन्स असेल तितकी त्यांची स्पर्मची एक्सची क्वालिटी स्ट्रॉंग असणार. आता तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल बघा की फॅमिलीमध्ये खूप जणांना डायबिटीजचे इश्यूज असतात. सो बोलतात ना आपण की अरे हा मला फॅमिली जेनेटिक आहे की घरच्यांना सगळ्यांना डायबिटीज आहे. सो हे जेनेटिक आजार कशामुळे होतात? हे स्पर्म्सच्याच थ्रू बाळामध्ये जातात. सो त्यामुळेच हे आजार तुमच्या पिढ्याना पिढ्या पुढे नको जायला, म्हणून त्या वडिलांची जिम्मेदारी आहे की तुम्हाला ह्या टायमामध्ये तुमच्या स्वतःची काळजी घेणं. बिकॉज जे पुरुषाचे जे स्पर्म्स असतात ते हेल्दी स्पर्म बनण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी असतो. या 3 महिन्यामध्ये तुम्ही जितके शरीराची जास्तीत जास्त काळजी घ्याल तितकंच तुमचे स्पर्म चांगले आणि हेल्दी बनवू शकतात. मोस्टली आता आपल्याला दिसून येतं की खूप जण बाहेरचं फूड इंटेक करतात किंवा ड्रिंक करतात किंवा स्मोकिंग करतात. ह्यामुळे स्पर्मची क्वालिटी खूप ड्रॉप होते. किंवा खूप जणांना स्ट्रेस असतो. जसं स्त्रीला स्ट्रेस असतो तसं पुरुषांना पण असतो, कारण की त्यांना पूर्ण त्यांच्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते. पण ते एवढाच फरक आहे की ते एवढं दाखवत नाही, पण तो स्ट्रेस कुठेतरी असतो आणि तो स्ट्रेस त्यांनी स्टोअर केलेला असतो, तर त्यांच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती इफेक्ट करतो, कुठेतरी स्प्रेड होतं. आणि ह्या स्ट्रेसचाच त्यांच्या स्पर्म्सवरती किंवा त्यांचं जेव्हा ते लोक फॅमिली प्लॅनिंग करायचा विचार करतात त्याच्यावरती हा दिसून येतो. तर त्यामुळेच त्यांचं फूड, जसं स्त्रीला तिचं फूड इंटेक किंवा तिची लाईफस्टाईल किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, स्ट्रेसला मॅनेज करणं गरजेचं आहे, तसंच पुरुषालाही इक्वलीच बॅलन्स करणं गरजेचं आहे. सो जर दोघांचे एक जणी स्पर्म्स स्ट्रॉंग असतील, हेल्दी असतील, तर तितकं बाळ सुरक्षित आणि हेल्दी जन्माला येईल. बरोबर, दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी. पण आधी मग एकदा जर स्पर्मचं हे झालं की एम्ब्रिओ एकत्र झाले, सगळ्या गोष्टी झाल्या, मग नंतर काय रिस्पॉन्सिबिलिटी? त्यानंतर तर म्हणाल आपल्या ऑडियन्समधले मुलं म्हणतील की ठीक आहे, आता आम्ही आधी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, आता आमचं काम झालं, आता ते 9 महिने परत ती बघाल तिचं. सो हे पण खूप छान क्वेश्चन आहे. सो मोस्टली आपल्याला दिसून येतं बघा की जन्माला आलेलं बाळ असतं त्याला म्हणजे आई वडील दोघांबद्दलची आपुलकी असते, पण मोस्टली आपल्याला दिसून येतं की आईबद्दलची आपुलकी प्रत्येक बाळाला जास्त असते. का असते ती जास्त? कारण का जेव्हा एखादी स्त्री प्रेग्नेंट असते तेव्हा ती 24 घंटे त्या बाळाशी कनेक्टेड असते. बिकॉज तिची बाळाला नाळच जुळलेली असते, त्याच्यामुळे 24 घंटे कनेक्टेड असते. आणि मग तिचे जे इमोशनल, मेंटल, फिजिकल स्टेट आहे त्याप्रमाणे ते बाळ अडॉप्ट करत असतं. पण सेम वेमध्ये समजा वडील पण तसंच स्त्रीला किंवा त्याच्या बाळाशी कनेक्टेड राहील, तर वडिलांचे पण जे गुण आहेत किंवा वडिलांना पण जे बाळाबद्दल फील होत आहे तर त्या गोष्टींना बाळ रिस्पॉन्ड करतं. किंवा म्हणजे आम्ही आता असं सांगतो, आम्ही गर्भसंस्कारमध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे की गर्भसंवाद, बाळासोबत गर्भसंवाद करायचा. सो ह्यामुळे काय होतं की बाळाला समजतात, जरी बाळाला 7 महिने ऐकायला येत नसेल पण बाळाला त्या वाईब्स समजतात किंवा टच समजतो. सो आम्ही अशी ॲक्टिव्हिटी सांगतो, फॅमिली ॲक्टिव्हिटी सांगतो की तुमच्या घरातले जे पण मेंबर्स असतील त्यांनी जी गर्भवती स्त्री असते तिच्या पोटावरती असा हात ठेवायचा. सो जेणेकरून बाळाला त्या फॅमिली मेंबरचा टच समजेल आणि त्यामुळे बाळ कनेक्ट होतं त्या व्यक्तीशी. आणि मग आम्ही सांगतो की मग तुम्हाला काय वाटतं त्या बाळाबद्दल. समजा आता वडील आहेत तर वडिलांना विचारायचं की तुम्हाला काय वाटतं ते शेअर करा. मग वडील सांगतात की मी खूप खुश आहे की मी आता वडील बनणार आहे, माझ्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी येणार आहे आणि मी खूप मेहनत करणार आहे आणि मी खूप चांगले संस्कार देणार आहे, मी माझ्या परीने खूप प्रयत्न करीन की मी तुला सगळ्या गोष्टींचा पुरवठा करीन किंवा बेस्ट देईन, मी एक चांगला वडील बनण्याचा प्रयत्न करीन. सो असे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स असतात जे वडिलां थ्रू त्या बाळाला मिळतात, भले त्याला ऐकायला नसेल येत 7 महिने पण त्याला त्या वाईब्स, ती एनर्जी त्याच्याशी कनेक्ट होते आणि त्याला मग काय वाटतं बाळाला की मी एक सेफ प्लेसमध्ये आहे, तिथे माझ्या आईसोबत माझे वडील पण मला एक सेफ प्लेस देणार आहेत. उद्या परवा समजा मला कुठल्या गोष्टीची गरज लागली तर माझे बाबा माझ्यासोबत असणार आहेत, तर ते सेफ इन्व्हायरमेंट क्रिएट होतं. सो तेच आहे की मग तसंच तुम्ही
इवन आईला पण सेफ फील होतं त्या मोमेंटला, की आईला असं वाटतं की म्हणजे इवन तुमच्या प्रेग्नन्सी जर्नीमध्ये कितीही अप्स डाऊन असेल तर तिला असं वाटतं की माझा मिस्टर किंवा माझे पती माझ्यासोबत आहेत. सो मग ती पण घाबरत नाही, तिच्यामध्ये पण ती भीतीची भावना निघून जाते. सो तेच आहे की वडिलांचा खूप छान रोल प्ले होतो इथे, की सेम जसं आईने बाळाची काळजी घेतली पाहिजे गर्भात असताना, तसंच वडिलांनी पण दोघांची काळजी घेतली पाहिजे, बाळासोबत आईची पण, की आईचं मेंटल स्टेट काय आहे, फिजिकल स्टेट काय आहे किंवा इमोशनल स्टेट काय आहे. जर तिला असं वाटतं कुठेतरी मी दमली आहे किंवा मेंटली माझ्या डोक्यात विचार येते, तर वडिलांची जिम्मेदारी आहे तिच्या डोक्यातून ते विचार काढण्याची किंवा तिला समजून घेण्याची. तिच्या पतीशिवाय दुसरं कोणी समजून घेणारच नाही त्या मोमेंटला. तर आत्तापर्यंत ह्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलं की प्रेग्नन्सीसाठी योगा कसा महत्त्वाचा आहे, IVF ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी योगा कसा महत्त्वाचा आहे. पण आता मॅडम जर एखाद्याची प्रेग्नन्सी कंप्लीट झाली तर लोक पण असं म्हणतील ना की आता तर ओके, आता तर आम्हाला योगा करायची गरजच नाही आहे, कारण जे हवं होतं ते मिळालं, तर योगा काय आता उपयोगाचा. सो हा खूप छान प्रश्न आहे. सो मेन तर आहे की प्रेग्नेन्सीच्या आधी किंवा प्रेग्नेन्सीच्या नंतर आपल्या लाईफमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी असलीच पाहिजे. जसं प्रेग्नेन्सीच्या आधी बाळ कन्सीव्ह करण्यासाठी योगा तुम्हाला हेल्प करतं, प्रेग्नेन्सीमध्ये प्रेग्नेन्सीची जर्नी स्मूथ करायला हेल्प करतं. तसंच डिलेव्हरी नंतर तुमची लाईफ बॅक टू नॉर्मल व्हायला योगा हेल्प करतो. सो 9 महिने जेव्हा एखादी गर्भवती महिला बाळाला कॅरी करते तिच्या गर्भामध्ये, तर तिचे जे पेल्विकचे मसल्स असतात, हिपचे मसल्स असतात किंवा जॉईंट्स असतात, आपलं स्पाईनचं स्ट्रक्चर असतं, ते कुठेतरी लुजन अप झालेलं असतं किंवा ते पोस्चर बॅक टू नॉर्मल आणण्यासाठी योगा तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतं. मग तो तिथे फरक पडत नाही की तुमची नॉर्मल डिलेव्हरी झाली आहे की सिझेरियन झाली आहे. फक्त एकच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर तुमची नॉर्मल डिलेव्हरी झाली असेल तर डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेऊन तुम्हाला आफ्टर 3 मंथ तुम्ही योगा प्रॅक्टिस करू शकता. आणि जर तुमची सिझेरियन झालेली असेल देन तुम्ही आफ्टर 6 मंथ अगेन डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेऊन तुम्ही योगा करू शकता. बिकॉज कसं असतं की सिझेरियन झालं किंवा नॉर्मल डिलेव्हरी झाली, जे तुम्हाला स्टिचेस पडतात, तर ते हील व्हायला एक स्पेसिफिक टाईम लागतो. आणि जर त्या टाईमावरती तो टाईम तुम्ही नॅचरली हील होण्यासाठी दिलात तर तुम्हाला नंतर काही कॉम्प्लिकेशन्स येत नाही. भरपूर जणांना असं असतं जे फिटनेस लवर असतात किंवा ज्यांना फिटनेसचा खूप शॉक असतो, ते इमिजिएटली फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला जातात. बट तेव्हा नॅचरली बॉडीला नरिशमेंटची गरज असते, एक वेळेची गरज असते, तिथे नॅचरली बॉडी स्वतः हील होत असते. आणि जर हा स्पेसिफिक टाईम झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा फिजिकल प्रॅक्टिस करता, सो जे लुजनअप झालेले मसल्स आहेत ते अगेन स्ट्रेंथन करण्यासाठी, टाईट अप करायसाठी तुम्हाला योगा प्रॅक्टिस हेल्प करतं. फक्त तिथे तुम्हाला स्पेसिफिक प्रॅक्टिसेस करायच्या आहेत. सो तुम्ही इनिशियल डेजमध्ये थोडं बॅक बेंडिंगची आसनं आहेत ती अवॉइड करायची आहेत, ट्विस्टिंग आसनं आहेत ती अवॉइड करायची आहेत. मग तुम्हाला तिथे कोरवरती थोडा भर द्यायचा आहे, कोर एक्सरसाइज करायचे आहेत, ब्रिदिंग प्रॅक्टिसेस करायचं आहेत. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ब्रिदिंग एक्सरसाइज खूप पॉवरफुल टूल आहे. सो जर एखादी महिला जर समजा प्रेग्नेन्सीमध्ये पण फिजिकली कॅपेबल नसेल प्रॅक्टिस करायला, तर तिने समजा फक्त ब्रिदिंग प्रॅक्टिस केली, बसून रोजच्या रोज 9 महिने ब्रिदिंग प्रॅक्टिस केलं, तर तिची बॉडी आफ्टर डिलेव्हरी रिकवर करायला म्हणजे जो नॅचरल टाईम असतो त्याच्या पहिल्याच तिची बॉडी रिकवर होऊन जाते. बिकॉज ज्या प्राणायाम प्रॅक्टिस करून तिने प्राणायाम बॉडीमध्ये जी एनहान्स केलेली असते ती आफ्टर डिलेव्हरी तिला नॅचरली हील करायसाठी हेल्प करते. सो योगा, प्राणायाम, मेडिटेशन अगेन तुमच्या लाईफला बॅक टू नॉर्मल आणण्यासाठी हेल्प करतं. इवन अजून एक आहे गोष्ट ती म्हणजेच आफ्टर डिलेव्हरी सगळ्या घरातल्यांचं जे लक्ष असतं, नॉर्मली 9 days आईला खूप अटेन्शन मिळत असते की स्त्री ही प्रेग्नंट आहे, मग तिला प्रत्येक गोष्टीचा पुरवठा केला जातो. आणि जेव्हा बाळ फॅमिली समोर येतं, घरच्यांच्या हातामध्ये येतं, तर कुठेतरी आईला निग्लेक्ट केलं जातं. आणि इवन तिला त्या वेळेला खूप जास्त इमोशनल हिलिंगची गरज असते. बिकॉज अगेन तिचे स्ट्रेस इनबॅलन्स झालेले असतात, तिला बॅलन्स करण्याची गरज असते. म्हणूनच बघा आपल्याला बहुतेक वेळा दिसून येतं की आफ्टर डिलेव्हरी काही स्त्रिया असतात त्या डिप्रेशनला जातात किंवा काही स्त्रिया असतात त्या खूप चिडचिड करतात, खूप राग येतो इमिजिएटली, आणि तो इनडायरेक्टली तो राग, चिडचिड त्या बाळावरती पण इफेक्ट होतो आणि बाळाला तसं इन्व्हायरमेंट इनिशियली मिळतं.
सो ते बाळाला निगेटिव्ह इन्व्हायरमेंट न मिळावं म्हणून तिने तिला फिजिकल प्रॅक्टिस करायला नाही जमते, जस्ट मंत्रा चॅन्टिंग किंवा जे प्रेग्नन्सीमध्ये गर्भसंस्कार केलेले आहेत, लाईक पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहेत आणि ग्रेटफुलनेस प्रॅक्टिस आहे. ग्रेटफुलनेस प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, बिकॉज तुम्ही जर द सिक्रेट बुक रीड केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं आहे की जितकं तुम्ही आयुष्यामध्ये ग्रेटफुल असेल आयुष्यात असलेल्या गोष्टींबद्दल तर तितक्या त्या अजून गोष्टी वाढत जातात. पण आपल्याकडे असं असतं की आता स्त्रीकडे एवढे दिवस बोलत होती ती माझ्याकडे बाळ नाही बाळ नाही बाळ नाही, देवाने तिला बाळ दिला तरी पण ती रडतेच आहे. सो याचा अर्थ काय होतं की जी गोष्ट आहे त्याच्याबद्दल पण तिला ग्रेटफुलनेस नाही. सो ग्रेटफुल राहा ज्या गोष्टी आहेत तुमच्याकडे, त्यासाठी ऑटोमॅटिकली तुमचं सराउंडिंग, तुमचं एन्व्हायरमेंट, ऑटोमॅटिकली तुमचं माइंडमध्ये जे थॉट्स येतात ते पण पॉझिटिव्ह होऊन जातात. सो अगेन योगा, प्राणायाम, मेडिटेशन तुम्हाला हेल्प करतं तुमची बॅक टू नॉर्मल लाईफ आणायला आफ्टर डिलिव्हरी. तुम्ही जसं मंत्राचं सांगितलं, तर एखादी स्त्री आहे तर असे तुम्ही कुठल्याही मंत्र सांगू शकता का की जे तिने डेली लाईफमध्ये यूज केले तर तिच्या लाईफ टाईममध्ये ऑल स्टेजेसमध्ये तिला युजफुल राहतील? सो एक सगळ्यात सोपा आणि खूप छान आणि पॉवरफुल मंत्र आहे तो म्हणजे ओम. सो असं तर बघायला गेलं तर खूप सारे मंत्राज आहेत, पण मंत्राजमध्ये कसं असतं तुम्ही जितकं त्याचं प्रोनाऊन्सिएशन परफेक्ट कराल तितकं त्याची एनर्जी तुम्हाला मिळते. पण समजा तुम्ही त्या स्पेसिफिक मंत्राचं प्रोनाऊन्सिएशन जर चुकीचं केलं तर चुकीची एनर्जी क्रिएट होते. समजा आता फॉर एक्झाम्पल तुमचं नाव स्वप्नील आहे, जर समजा मी तुम्हाला स्वप्नाली म्हणून हाक मारला तर तुम्ही बटबस मला रिॲक्ट नाही करणार. मी स्वप्नील बोलला तरच तुम्ही मला रिॲक्ट करा. तसंच मंत्राबद्दल असं स्पेसिफिक मंत्र आहे, तुम्ही त्याला प्रॉपर प्रोनाऊन्स केलं तर तीच त्या मंत्राची एनर्जी तुम्हाला इफेक्ट करणार. पण समजा त्या मंत्रामध्ये काही पण चुकामुक होते तर ती एनर्जी चेंज होऊन जाते. सो मी प्रत्येकाला सजेस्ट करते की तुम्ही ओम चॅन्टिंग करा, बिकॉज ओममध्ये कसं आहे, ओम हे सेल्फ क्रिएशनसाठी हेल्प करतं आणि सेल्फ क्रिएशन प्रत्येकालाच गरजेचं आहे. मग ते लहान असू दे, मोठं असू दे किंवा कोणत्या पण स्टेजमध्ये प्रत्येकालाच गरज असते. आणि ओम चॅन्टिंग पण कसं करायचं, सो नॉर्मली लोकांना माहीत असतं की ओ आणि एम ह्याचा उच्चार म्हणजे ओम चॅन्टिंग, पण तसं नाही. ओम चॅन्टिंग करताना AUM चा उच्चार करायचा आहे. सो AUM ह्यामध्ये काय आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश यांची एनर्जी आहे ज्यांनी युनिवर्सचं क्रिएशन केलंय. म्हणजे क्रिएशनची ताकद आहे त्याच्यामध्ये. जर तुम्ही रेग्युलर बेसिसवरती 11 टाइम किंवा 21 टाइम किंवा जमत असेल तर 108 टाइम जर तुम्ही प्रॅक्टिस करता तर तुम्हाला सेल्फ क्रिएशन बेटर करायसाठी हेल्प करतं. बरोबर. तुम्ही सांगू शकता कसं, म्हणजे एक प्रकार? येस. सो नॉर्मली तुम्हाला इनहेल करायचं आहे डीपली आणि मग तुम्हाला सो ओम चॅन्टिंग करताना तुम्ही इनहेल करता तेव्हा तुम्हाला चा उच्चार करायचा आहे. ह्याच्यामध्ये यू हा म्यूट असतो. आणि एमला तुम्हाला एक्झलेशनला स्ट्रेच करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही ओम चॅन्टिंग करता सायमल्टेनियसली तुमचं ब्रिदिंग प्रॅक्टिस पण होतं, बिकॉज ब्रिदिंग प्रॅक्टिसमध्ये आपण काय शिकवतो की इनहेलेशनच्या पेक्षा तुमचा एक्झलेशनचा स्पॅन तुमचा जास्त असला पाहिजे. सो सेम ओम चॅन्टिंगमध्ये पण आहे की तुम्ही इनहेल करता तेव्हा चा उच्चार करता, यू म्यूट असतो आणि एमला तुम्ही जितकं पॉसिबल आहे तितकं स्ट्रेच करता. सो तुमचं लाईफ स्पॅन तुम्ही इन्क्रीज करता. एवढंच एक गोष्ट दररोज करून पण आपण एवढं हेल्प करू शकतो. सो ही गोष्ट तुम्ही प्रत्येक जण करू शकता, कोणी पण करू शकतं, कोणत्या पण स्टेजला करू शकता. सो तुमचं ज्या पण तुम्ही स्टेजला आहात तुमचं ते स्टेज बेटर करायसाठी तुम्हाला हेल्प करेल. ओके, मस्त. म्हणजे आजच्या ह्या पॉडकास्टमध्ये आपल्याला सगळ्याच ॲस्पेक्ट्स कव्हर झाले. इव्हन म्हणजे जरी हा कोणी पॉडकास्ट बघत असेल ज्याला प्रेग्नन्सीशी काही संबंध नाही आहे, पण तरी हा एक गोष्ट जरी त्यांनी केली तर त्याची लाईफ खूप चांगली होऊ शकते. तर आता मॅडम आपण ह्या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या, तर तुम्ही आम्हाला हे सांगा की आता तुमचं ह्या पुढचं विजन काय, की तुम्हाला काय करायचं आहे योगा क्षेत्रामध्ये? ओके. सो माझं विजन हेच आहे की नॉर्मली लोकांना असं वाटतं की योगा म्हणजेच ॲडव्हान्स प्रॅक्टिस करणं किंवा ॲडव्हान्स आसनं परफॉर्म करणं, आणि ती आता तर सोशल मीडियाचा ट्रेंड आहे म्हणून लोक ॲडव्हान्स प्रॅक्टिस करतात आणि सोशल मीडियावरती शो ऑफ करतात. बरोबर. पण मला असं वाटतं की इनिशियली मलाही असंच वाटायचं आणि मी तसंच तो माइंडसेट धरून योगा करायला लागली आणि मला पण खूप क्रेज असायचा योगा करायचा. पण जसं जसं मी प्रॅक्टिस करायला लागली मला रिअलाईज झालं की योगा म्हणजे ही ॲडव्हान्स प्रॅक्टिस करणं नाही आहे,
फिजिकल प्रॅक्टिस, आसना प्रॅक्टिस हे फक्त एक बेस आहे त्याचं, Okay. की तो आपल्याला शरीराशी कनेक्ट करून देतो. पण योगा काय आहे? योगा म्हणजेच काय आहे की युनियन ऑफ बॉडी, ब्रेथ अँड माइंड. तुमच्या श्वासाला, तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला एकरूप करण्याचं काम योगा करतं. सो जरी तुम्ही ॲडव्हान्स कुठलं शीर्षासन प्रॅक्टिस करण्यापेक्षा फक्त तुम्ही क्रॉस लेग पोझिशनमध्ये बसता, सुखासनमध्ये बसता आणि डोळे बंद करता, तेव्हा तुम्ही फक्त तुमच्या श्वासावरती नियंत्रण आणा. ओके. तुमच्या श्वासावरती फोकस करा. तुम्ही ज्या पण पोझिशनमध्ये आहात, सुखासनमध्ये असलात तरी पण तुम्हाला शीर्षासनसारखेच बेनिफिट्स मिळते. बिकॉज तुम्ही जेव्हा सुखासनमध्ये आहात तुम्ही ऑलरेडी शरीराशी कनेक्ट झालेला आहात. तुम्ही ब्रिदिंग प्रॅक्टिस करतायत म्हणजे श्वासावरती तुम्ही नियंत्रण आलात. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीरासोबत तुमच्या श्वासालाही कनेक्ट केलं. जेव्हा ह्या दोन गोष्टी कनेक्ट होतात मनही ऑटोमॅटिकली कनेक्ट होऊन जातं. बिकॉज मन तेव्हाच कनेक्ट होणार जेव्हा तुमचं शरीर आणि मन एकरूप तुमचं श्वास आणि शरीर तुमचं एकरूप असेल. सो योगा तेच आहे, तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टींना एकरूप करण्याचं काम करतं. सो माझं तेच विजन आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत योगाचे रिअल बेनिफिट्स काय आहेत, योगाची पॉवर काय आहे ती पोचवणं. आणि आत्ताचे जे फर्टिलिटीज इश्यूज आपल्याला दिसून येतात कपल्समध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये पण आपल्याला इतके सारे कॉम्प्लिकेशन्स दिसून येतात. सो मला असं वाटतं की योगा हे खूप पॉवरफुल टूल आहे. ते मेडिकेशनसोबत आपण जर त्याची प्रॅक्टिस केली तर नक्कीच जे कपल्स आता फर्टिलिटी, इनफर्टिलिटीमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन फेस करत आहेत त्यांना कुठेतरी मदत होईल. तर तीच मदत मला पोचवायची आहे लोकांना. बरोबर. चांगलं मॅडम, तुम्ही आता तुमचं जे विचार सांगितलं ते आय होप तुमचं लवकरच कम्प्लीट हो. म्हणजे हे कम्प्लीट लवकर होण्यासारखं नाही, हे लाईफ टाईम राहण्यासारखं विचार आहे. तर तुम्ही फक्त जास्तीत जास्त जणांपर्यंत ही माहिती पोचत राहावी आमची इच्छा आहे आणि ते तुम्ही करत राहा. आणि परत एकदा थँक्यू मॅडम की तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात आणि आमच्या लोकांना गाईड केलात. कारण ह्या पॉडकास्टमध्ये लोकांना सगळ्या गोष्टी माहीत पडल्या. कारण प्रेग्नन्सीच्या आधीपासून, प्रेग्नन्सीमध्ये पण आणि प्रेग्नन्सी झाल्यानंतर पण. कारण बरेच जणांचं कसं असतं की होईपर्यंत सगळेजण प्रयत्न करतात, झाल्यानंतर कोण प्रयत्न नाही करत. इवन एकदा मी एक इंटरव्ह्यू करतो शाहरुख खानचा, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना विचारलं गेलं की तुमची स्पेशालिटी काय. तर ते म्हटलं की मी मेहनत खूप करतो. तर म्हटलं अरे सगळेजण मेहनत करतात, तू असं काय मेहनत करतो. तर लोकांचं कसं असतं की एखादी गोष्ट मिळेपर्यंत सगळेजण मेहनत करतात पण भेटल्यावर नाही करत. माझी स्पेशालिटी ही आहे की ती भेटल्यानंतर माझ्या इतकी मेहनत कोणी नाही करू शकत. तर हेच आहे. आणि तुम्ही मध्ये सांगितलं की फक्त म्हणजे आता लोकांचं असं होईल की बाबा ह्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत हे आपण फॉलो करू आणि फक्त प्रेग्नन्सी होईपर्यंत एकदा बाळ आपल्याला मिळालं आणि आपल्या हातात आलं का सगळ्या लोक सोडून देतात, असं बरेच जण होतं. तर तुमची ॲडवाईस ऐकून आय होप लोक बाळ आल्यानंतर पण ते लाईफ टाईम करत राहतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात. थँक्यू सो मच आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त ते मराठी पॉडकास्टवर.